मनाच्या श्लोकांचे वाचन करणाऱ्या नीताताई गीते आणि आजचे निरूपणकार आदरणीय वैद्य श्रीधरदादा देशमुख यांचे शुद्धगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहाच्या वतीने त्यांना विनंती करते. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. श्रीधर दादा, आपण निरूपणास सुरुवात करावी. वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलाणांच कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलय्य. ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतोऽस्मि. धन्य धन्यतो नारदो जासी सर्वा सर्वत्र गोविंदो. सर्वथा हरिनामाचा छंदो तेणे परमानंदो सदोदित. जो श्रीकृष्णाचा आवडता जासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा. ज्याचे निसंगे तत्वता नित्यमुक्तता जडजीवा. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्. शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. मासानाम मार्गशीर्षोहम म्हणून भगवंतांनी ज्या मासाची ख्याती सांगितली त्या मार्गशीर्ष मासाच्या वद्य दशमीच्या दिवशी जी एक अत्यंत मोठी तिथी आहे, एका मोठ्या भक्ताची पुण्यतिथी या दिवशी आहे की ज्यांनी नामाचा महिमा या जगामध्ये सगळीकडे पसरवण्यासाठी ज्यांच्या नावाचा वापर केला जातो असे परमपूज्य ब्रह्मलीन गोंदवलेकरजी महाराज. देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्राचा विचार करत असताना मागच्या वेळी आपण जे भक्ता एकांतिनो मुख्य हे जे सूत्र पाहिलं ते सूत्र ब्रह्मलीन गोंदवलेकर महाराजांना एकदम तंतोतंत त्यांच्याकडे जातं. आपलं संपूर्ण जीवन ज्यांनी केवळ भगवंताच्या नामासाठी खर्च केलं, भगवंताचं नाम हेच भवरोगावरचं औषध आहे हे त्यांनी लोकांच्या पुढे ठळक शब्दामध्ये मांडलं, त्याचा महिमा पटवून दिला. त्यांचा आज पुण्यस्मरणाचा दिवस आणि या दिवशी आपण देवर्षी नारदांच्या पुढच्या सूत्रावर चर्चा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. खरं पाहायला गेलं तर देवर्षी नारदांची ही एक एक सूत्र भक्ताचं जीवन कसं असावं, भक्तानं आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारचं वर्तन ठेवावं याचे मार्गदर्शन करणारी आणि मनुष्याच्या जीवनाला साधनेकडे वळवणारी अशी आहे. प्रारंभी सद्गुरूंना वंदन,
श्रीमद दासबोधाला, समर्थ रामदास स्वामींना, हृदयस्थ सद्गुरूंना आणि आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी प्रारंभी वंदन करतो. आणि आजचं जे सूत्र आहे, जे नारद भक्ती सूत्रातलं 68वं सूत्र आहे की कंठ अवरोध, रोमांच, आश्रुभीहि परस्पर लपमानाः पावयन्ति कुलानि पृथिवींच. मागच्या वेळी जे भक्ता एकांतिनो मुख्या हे सूत्र आपण पाहिलं. म्हणजे एकत्वाचा अंत म्हणजे निश्चय एकदा झाला, त्या एकत्व भावनेनं ज्यांना अनन्यतेनं या भक्तीची प्राप्ती झाली, त्या भक्ताच्या हृदयात श्री हरीशिवाय दुसरं कोणीही राहत नाही. मग त्याचं अवस्था अशी होते की जे जे भेटीचे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा, असं माऊलींनी म्हटल्याप्रमाणे त्याची अवस्था होते. आणि मग असे जर भक्त एकमेकांना भेटले तर त्यांच्यामध्ये आत्यंतिक प्रेमामुळे कंठावरोध, रोमांच, अश्रू यांनी ते युक्त झालेले असतात. दोन भक्त जर एकमेकांना भेटले तर ते त्यांच्या संसारिक गप्पा कधीच मारणार नाही. काय चाललंय, कसं चाललंय, तुमचं कुठपर्यंत आलंय, काय चाललंय, तब्येतीची फार तर फार तब्येतीची चौकशी करतील. आणि त्यांच्यामध्ये एवढा भगवंताच्या विषयीची असणारी त्यांची जाणून घेण्याची इच्छा, ह्याच्यामध्ये ते दोघं एकमेकांना भेटले की त्यांच्यामध्ये कंठावरोध, रोमांच, अश्रू यांनी ते परस्परांशी संवाद करतात. बरेच दिवसांनी भेटले, एकमेकाला आलिंगन देणार, त्याच्यामुळे त्यांचा कंठाचा अवरोध होणार, अश्रू व्हायला लागणार, गदगदून येणार त्यांना पूर्ण. अशा प्रकारे त्या भक्तांची भेट असते. अशा प्रकारे हे भक्त परस्परांना संवाद करणारे, कुलांना आणि पृथ्वीलाही पावन करणारे असतात, असं या ठिकाणी म्हटलंय. कंठावरोध, रोमांच, अश्रुभीहि परस्परम लपमानाः, परस्परांशी लपमाना म्हणजे संवाद करणारे, परस्परांशी संवाद करणारे, कुलानी पृथ्वींच, कुलांना आणि पृथ्वीला पावन करणारे, अशा पावयंती कुलानी पृथ्वींच, पृथ्वीला आणि कुलालाही पावन करणारे असतात. आता मागच्या सूत्रामध्ये आपण एकांत भक्त जे आहेत त्यांचं श्रेष्ठत्व आपण पाहिलं. आणि असे एकांत भक्त एकत्र आले की त्यांच्या परस्पर भेटीमध्ये भक्तिरसाचा महापूर व्हायला लागतो. त्यात निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या सात्विक भावामध्ये ते हरून जातात, रंगून जातात. आणि असे जे भक्त असतात ते आपली कुल पावन करतात, कुलांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. एवढंच नाही तर पृथ्वीचाही उद्धार करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे असतं. भागवताच्या 11 स्कंदाच्या आरंभीच नवयोगेश्वर आणि राजा विदेह यांच्या संवादात असं म्हटलेलं आहे की परस्परानुकथनम पावनम भगवत यशः मिथो रतिर मिथस्तुष्टी निवृत्तिर मिथ आत्मनः स्मरन्तः स्मारयन्तश्च मिथघौघ हरम हरिम भक्त्या संजातया भक्त्या बिभ्रती उत्पूल कांतनुम. अशा अनन्य भक्तांची भेट झाली की काय होतं याचं श्रीमद भागवतातलं हे वर्णन. ते परस्परांचं अशा अनन्य भक्तांची भेट झाली की ते अघनाशन करणाऱ्या म्हणजे पापाचं नाशन करणाऱ्या श्री हरीच्या पवित्र यशाचं गायन त्यांच्या बोलण्यामध्ये असतं. कदाचित ते दोघं स्वतःच्या तब्येतीची चौकशी करतील, एकमेकांच्या कुशल विचारतील, पण त्यानंतर त्यांच्या ज्या संवाद त्यांचा रंगतो तो संवाद केवळ भगवंताच्या विषयी, श्री हरीच्या विषयी, त्याच्या यशाचं गायन करण्याविषयी, त्याच्या लीला कथांचं एकमेकांना सांगण्याविषयी अशा प्रकारचा त्यांचा संवाद होतो. त्यांचं अन्योन्य प्रेम, दोघांचं परस्परांचं असणारं समाधान, परस्पर दुःख निवृत्ती असंही त्याच्यातनं साध्य होतं. पातकांचा नाश करणाऱ्या श्रीहरीचं स्मरण करून ते स्वतः तर करतातच श्रीहरीचं स्मरण, पण इतरांनाही श्रीहरीचं स्मरण करण्याची गोडी लावतात, त्यांना पटवून देतात.
त्यांचं ऐकणाऱ्या, त्यांच्या मागे जाणाऱ्या साधकांना ते पटवून देतात की श्रीहरीच्या यशाचं गान, श्रीहरीच्या लीलांचं गायन हे आपल्या सगळ्यांसाठी कसं सगळं सर्वश्रेष्ठ आहे. तसं आज आपण ज्यांची पुण्यतिथीच्या निमित्तानं आज जमलेलो आहोत असं म्हणूया, त्या ब्रह्मलीन गोंदवलेकर महाराजांचं जीवन आपण सगळेजण जाणतो, त्यांचा प्रवास आपण सगळेजण पाहतो. त्यांच्याकडे काही नाही, एक फक्त रामनामाचं औषध त्यांच्याकडे होतं. त्यांच्याकडे गेलं, कुठल्याही याच्यावरचा उपाय त्यांना विचारला तर त्यांनी रामनामाचं औषध सांगावं, एवढ्या रामनामाच्या माळा करा, तेवढ्या रामनामाच्या माळा करा असं सांगावं आणि लोकांना त्याचा गुणही यावा. म्हणून असे जे भक्त असतात ते अशा प्रकारे स्वतः तर भगवंताचं स्मरण करतात, पण इतरांनाही भगवंताचं स्मरण करण्यास भाग पाडणारे असतात. आणि या सूत्रामध्ये आणखी एक पद आहे की परस्परम लपमानः. याचं तात्पर्य की भक्तांची परस्पर भेट झाली, असे दोन भक्त एकत्र आले की त्यांच्यातनं अन्य भाषा थोडीच बाहेर पडेल, तर त्यांच्यात काय होईल? संवाद, भगवंताविषयीचा संवाद होईल. आणि याच्यावर भाष्य करताना शांतीब्रह्मनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये खूप छान त्याचं वर्णन केलंय की तेथ करिता कथानुवादो परस्परे निजात्मबोधो करिता गुह्य ज्ञान संवादो परमानंदो ओसंडे. भगवंताविषयी चर्चा करायला लागले, आत्मबोधाविषयी चर्चा करायला लागले, एकमेकांना गुह्य गोष्टी सांगायला लागले, त्याच्यातनं परमानंद ओसंडायला लागतो. अशा प्रकारचं खूप छान वर्णन आहे. काही आणखी या सूत्राला अनुसरून असणारे जे यातल्या शब्द आहेत ते चित्त चैतन्य होता भेटी, हर्षे बाष्पे दाटे कंठी, पुलकांकित रोमांच उठी, उन्मिलित दृष्टी पुंजाळे. त्यांची एक भेट झाली की ती जणू चैतन्याची, आत्मचैतन्याची अशा प्रकारची भेट. त्याच्यामुळे दोघांच्या मध्ये हर्ष निर्माण होणार, त्यांचं कंठ दाटून येणार, त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहणार आणि दृष्टी अश्रुपात करायला लागणार. अशा प्रकारचं या ठिकाणी शांतीब्रह्मनाथ महाराजांनी पण सांगितलं. खरं या सूत्रात जर आपण पाहिलं तर कंठावरून रोमांच आणि अश्रू हे तीनच भाव या ठिकाणी सांगितले. पण प्रत्यक्षतः जर आपण पाहिला गेलं तर हे अष्टसात्विक भाव म्हणवले जातात, ज्याचा विचार आपण अनेकदा करून आलो. स्तंभ स्वेदो अथ रोमांच स्वरभंगोत वेपथुः वैवर्ण्यम अश्रुप्रलय इति अष्टौ सात्विका मतः. स्तंभ शरीर स्तब्ध होणं, स्वेद म्हणजे घाम व्हायला लागणं, रोमांच अंगावर थंडीवर जसा थंडी आल्यानंतर जसा आपल्याला अंगावर काटा येतो तसे काटे येणं, स्वरभंग वाणी अचानक बोलत असताना वाणी गदगद होणं, कंप शरीराला थोडासा कंप सुटणं, वर्ण बदलणं, अश्रू आणि शेवटचं प्रलय, ज्याचा अर्थ शरीर आणि मन हे अविचल बनणं, की कशाचाच त्याच्यावर परिणाम होत नाही असं होणं. हे अष्टसात्विक भाव साहित्यशास्त्रातही सांगितलेले आहे. पण भक्तिप्रेमांनी भरलेल्या हृदयात हे अष्टसात्विक भाव प्रामुख्याने निर्माण होतात. एक प्रार्थना आहे, देवाच्या जवळ करण्याची प्रार्थना, जी मध्ये ऐकण्यात आली, आपल्याही व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आली असेल. मकरंद बुवा रामदासांनी त्याचं सुंदर गायन केलेलं होतं. प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी राहा, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. भगवंताला जेव्हा अशा प्रकारची प्रार्थना केली जाते, भगवंताला जेव्हा असं आळवलं जातं, देवा मी जिथे जिथे जाईल तेव्हा तेव्हा तू नेहमी माझ्या जवळ राहा, मी जिथे जाईल तिथं तू प्रेम दृष्टीने पहा.
आणि हे जे अष्टसात्विक भाव मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होतात ना, त्याच्यासाठी दुसरं काही करावं लागत नाही. केवळ आपली भगवंताविषयीची भक्ती हळूहळू दृढ झालेली असली पाहिजे. आपलाच बरेच वेळा विश्वास, श्रद्धा भगवंताच्यावर टिकून राहत नाही. याचं कारण आपल्यावर अनेकदा येणाऱ्या संकटांची मालिका. अशी संकट आली, छोटी छोटी संकट आली की लगेच आपण म्हणायला लागतो की या जगात खरोखर परमेश्वर आहे की नाही. आणि जेव्हा मनुष्याला असं अपरंपार अशा प्रकारचं दुःख होतं, एखाद्यानं केलेल्या विश्वासघाताचं दुःख होतं, मनुष्याची जशी इच्छा असते त्याप्रमाणे न घडता तिसरंच काहीतरी घडतं. आणि असं घडल्यानंतर मग देवाला दुःख जेव्हा दाटून या, भार होतो अंतरी, मी कसे विनवू तुला रे, धावतो गरुडापरी. जेव्हा अशा प्रकारचं दुःख दाटून येईल माझ्या हृदयामध्ये, माझ्या अंतरी जेव्हा भार होईल, माझं आजच्या भाषेत जर आम्ही म्हणायला गेलो तर आमच्या हृदयावरचा स्ट्रेस वाढेल, तेव्हा हे भगवंता मी तुला विनवू सुद्धा शकणार नाही. अशा वेळी तू गरुडाप्रमाणे माझ्याकडे धाव घे. आणि पुढं काय म्हटले पहा बरं का, संकटाशी झुंजण्याला हात दे मजला 10. संकटाशी झुंजण्याला मला तू 10 हात दे. तू प्रत्यक्ष येऊन प्रत्येक गोष्टीत माझं रक्षण करणार याची मला अपेक्षा नाहीये. जसं आपण ती एक कविता आहे देवा इच्छा नावाची रवींद्रनाथ टागोरांची, की विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर, ही माझी प्रार्थना नाही, विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा. तसंच इथं भगवंताला प्रार्थना केली की संकटाशी झुंजण्याला हात दे मजला 10. माझ्या स्वतःच्या ठिकाणी तू असं सामर्थ्य निर्माण कर की संकटाशी त्या झुंजण्याला मला 10 हात दे. 10 हात म्हणजे लौकिक अर्थानं 10 हात नव्हे, तर त्या संकटाशी सामना करण्यासाठी अशी 10 प्रकारची बुद्धी तू मला दे, की ज्याच्यामुळे येणाऱ्या संकटाचा सामना मी कसा करावा हे मला समजलं पाहिजे. हा जीवनाचा जो रथ आहे, स्वैर वेगे जीवनाचा, धावतो रथ सारखा, संयमाचा पथही माझ्या लोचनाला पारखा. हे जीवन अत्यंत गतिमान आहे असं म्हणतो. दैनंदिन आमचं आयुष्य अत्यंत गतिमान. या गतिमान आयुष्यामध्ये सगळीकडे आम्हाला धावणारी मंडळी दिसतात. प्रत्येकाला काही ना काही काम आहे असं दिसतं. कुणीच स्वस्थ नाहीये त्याच्यामध्ये, कुणालाही वेळ नाहीये. सगळं त्याच्यापाशी, त्याच्यापाशी सगळं वैभव आहे, फक्त त्याच्याकडे वेळ नाहीये. आणि मग अशा वेळी त्याच्यापासून संयम सुद्धा दूर केलेला आहे. संयमाचा पथही माझ्या लोचनाला पारखा, सारथी होऊन आता आवरी अपघात हा. आणि भगवंता तूच याला जर सारथी झाला नाही, या वेगाला जर तू सारथी होऊन आवरलं नाही, तर हे आणखीन गतिमान असणारं जीवन आणखी गतिमान होत जाईल आणि मी खरंच जीवन जगण्याचं विसरून जाईल. यासाठी हे देवा, मी जिथे जाईन तेथे तू प्रेम दृष्टीने पहा. आस नाही मज कशाची, खंत नाही मानसी, तू नभाच्या लोचनांनी सर्व काही जाणसी. माझ्या मनाला आता कशाची आस राहिलेली नाही आणि एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्याची खंतही वाटत नाही. आमच्या जीवनामध्ये जर बघायला मिळालं तर आम्हाला एक आस पूर्ण झाली, एक आशा पूर्ण झाली की दुसरी आशा आमच्या जीवनामध्ये लगेच तयार असते. या आशेवरच जीवन आहे असं आपण म्हणतो. एखादी गोष्ट मिळाली नाही की लगेच आम्हाला खंत वाटते, मनामध्ये विषाद निर्माण होतो. आणि याच्याही पलीकडे जेव्हा अनेक दुःखांचा सामना करून साधक जातो, तेव्हा देवाला हे सगळं माहीत असतं. तुझ्यावर किती संकट कोसळली, आपल्या भक्तावर किती संकट आली, ही सगळी देवांना कल्पना असते. म्हणून देव तो नभाच्या लोचनांनी सगळं काही पाहत असतो, तो जाणत असतो. देह हा कर्मात सरुनी, सफल होतो जन्म हा, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. अतिशय
परिपूर्ण अशा प्रकारची आणि खूप सुंदर ही प्रार्थना की एकांतिक भक्त जर मनुष्याला व्हायचं असेल, खरं आपल्याला सज्जन आणि भक्तांची संगत मिळावी असं वाटत असेल, तर या प्रार्थनेचं चिंतन अगदी सहज ठेवून केलं पाहिजे. दरवेळी आपल्याला वेगवेगळा अर्थ यातनं बाहेर येईल. प्रत्येक वेळी जसं आपण तो एका विद्यार्थ्याला त्याच्या गुरुनी सांगितलेलं असतं की तुला मी एक वस्तू देतो, एक केळ खायला देतो, ते केळ तू अशा ठिकाणी जाऊन खा की जिथे तुला कुणीही बघणार नाही. त्या आश्रमातले सगळे विद्यार्थी, कुणी पर्वताच्या आड जातं, कुणी घरात अंधार खोलीत करून बसतं, कुणी डोंगराच्या गुहेमध्ये जाऊन खातं, कुणी असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कल्पना वापरून सगळीकडे खातं तो केळ. पण एक विद्यार्थी मात्र म्हणतो, आपल्या गुरूंना सांगतो की नाही देवा, गुरुजी अहो कुठेही मी जरी खाल्लं तरी ते भगवंत तर बघणार आहे ना, त्याला माझ्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत, आणि म्हणून तो माझ्या जवळ बसलेला आहे, माझ्या हृदयात बसलेला आहे. आणि असं असताना मी एकटा ही कशी गोष्ट करू शकेन? आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये भगवंत नेहमी आमच्या जवळ आहे अशी आम्ही प्रार्थना करत आलो. प्रार्थना देवा तुला ही, तू सदा जवळी राहा, तू फक्त माझ्या जवळ राहा, मला आपोआप सगळी बुद्धी प्राप्त होईल, मला कसं समोरच्या संकटाचा सामना करायचा याची आपोआप बुद्धी येईल, याची आपोआप मला आयडिया येईल. आणि म्हणून अशा प्रकारच्या भक्तांच्या सानिध्यामध्ये, सज्जनांच्या संपर्कामध्ये नेहमी राहिलं तरच मनुष्याला भगवंताविषयी ओढ लागणं. नाही तर काही दिवस मनुष्य संपर्कामध्ये जातो, काही दिवस सत्संगामध्ये राहतो, आणि एखादं मोठं संकट आल्यानंतर तो आपण जे दिनक्रम करतोय, जी साधना करतोय, ती एकदा सोडली की त्याला ते बरं वाटायला लागतं. हळूहळू तो सगळं विसरून जातो, आणि मग पुन्हा या मार्गाला येऊस तर त्याची 2-4 वर्ष त्याच्या आयुष्यातनं निघून गेलेली असतात. तो भगवंतापासून तेवढाच दूर गेलेला असतो. म्हणून भगवंताला आपण नेहमी प्रार्थना करावी की हे देवा, तू नेहमी माझ्या जवळ राहिलं पाहिजे, आणि तू काही करू नकोस, फक्त मी जिथे जाईल तिथं तू प्रेम दृष्टीनं पहा, एवढं तू माझ्यासाठी कर. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. 2 भक्तांची भेट झाली की श्री तुकाराम महाराज वर्णन करतात. त्यांचा थोडासा संवाद झाला की त्यांच्या कंठामध्ये परस्परांविषयी प्रेम दाटून येतं. बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळं नेत्रातनं अश्रूंच्या धारा वाहायला लागतात, आणि समोर असणाऱ्या त्या भगवत भक्ताच्या मुळे हृदयामध्ये प्रत्यक्ष रामरूप प्रगट होतं. अंगावर रोमांच उभे राहून हृदय सद्गदित झाल्याशिवाय, नेत्रातून आनंदाश्रू गळल्या विना अंतःकरण तर शुद्ध होणार नाही ना. म्हणून अंतःकरण शुद्धीसाठी पहिल्यांदा मनुष्याला आपल्या जीवनामध्ये केलेल्या काही कृत्यांचा पश्चाताप होणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या या कृत्यांचा पश्चाताप, त्यानंतर भगवंताच्या सानिध्यात गेल्यानंतर, भगवंताची साधना करत असताना हळूहळू एकांत भक्तीची अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याला अंगावर रोमांच उभा राहायला लागतात, हृदय सद्गदित व्हायला लागतं, नेत्रातनं आनंदाश्रू व्हायला लागतात. हे आपोआप एक स्टेज पुढची प्राप्त होत राहते. यासाठी दुसरं काही करावं लागत नाही, फक्त देवाची प्रार्थना करावी लागत असते. भक्तिशास्त्रामध्ये या अष्टसात्विक भावांचं खूप महत्व आहे. अगदी आपण अर्जुनाच्या जीवनातलं उदाहरण पाहिलं. रणांगणावर भगवंताकडनं अर्जुन गीता ऐकत असतात. भगवंताच्या
सांगण्यानंतर आपले काही प्रश्न उभे करतात अर्जुन, भगवंताला उत्तर द्यायला भाग पाडतात आणि जीवनाचं अत्यंत अनमोल अशा प्रकारचं तत्वज्ञान ते शिकायला लागतात. असं करता करता हळूहळू विश्वरूप दर्शनाचा योग येतो आणि हे विश्वरूप दर्शन जेव्हा अर्जुनाला होतं तेव्हा अर्जुनाच्या ठिकाणी असणारं जे थोडंफार द्वैत आहे ते द्वैतही त्या ठिकाणी निघून जातं. अगदी अर्जुनाचंच काय, दुरून हे सगळं धृतराष्ट्राला सांगणाऱ्या संजयाची पण हीच अवस्था असते. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद युग पदुत्थिता यदि भा सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः तत्रैकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्तं अनेकधा अपश्यत् देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा ततस्य विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिर्भाषत. भगवंतांनी विश्वरूप दर्शन प्रगट केलेलं आहे. हजारो सूर्य आकाशात एकदम प्रगट व्हावेत अशा प्रकारचा जो प्रकाश होईल तसा प्रकाश त्या ठिकाणी पसरलेला आहे. भगवंताच्या या विश्वरूपाच्या तेजाला काही दुसरी उपमा देता येईल का, याचा अर्जुन विचार करायला लागतोय, पण अर्जुनाला ती संधी मिळत नाहीये. अर्जुनानं देवांचा देव हा विश्वरूप असणारा परमात्मा, त्याच्या शरीरात स्थित असणारी अनेक प्रकारची भिन्न असलेले सगळं विश्व अर्जुनानं त्या ठिकाणी पाहिलं. त्यामुळे अत्यंत आश्चर्यचकित झालेत अर्जुन. त्यांच्या शरीरावर हे सगळं पाहिल्यानंतर आनंदानं रोमांच उभे राहिले आणि मस्तक खाली करून देवाला नमस्कार करून हात जोडून अर्जुन प्रार्थना करताय. सांगितलं याच्यासाठी भक्ताच्या जीवनामध्ये ही रोमांच अश्रू कंठावरोध ही जी अवस्था प्राप्त होते, सात्विक अष्टसात्विक भावांची जी अवस्था प्राप्त होते ती एखाद्या संतांची भेट झाल्यावर, देवाचं दर्शन झाल्यानंतर, एखाद्या वेळी आपण एखादी साधना करत असताना अचानक आपल्या मनामध्ये जो सात्विक भाव जागृत होतो, ते स्तोत्र म्हटल्यानं, ते व्रत करत असताना, तो ठराविक अशा प्रकारची साधना करीत असताना जी आपल्या मनामध्ये भावना निर्माण होते, त्यामुळे आपला कंठ दाटून येतो, शरीर कापायला लागतं. हे अनुभव आपल्यापैकी अनेक साधकांना आले असतील. हे सांगायचं याच्यासाठी की अष्टसात्विक भाव मनुष्याच्या मध्ये जागृत व्हायला लागले की हळूहळू त्याची भक्ती ही दृढ होत जाते. माऊलींनी त्याचं फार सुंदर उदाहरण या ज्ञानेश्वरीमध्ये केलंय की आतू आनंदा चेहरे जहाले बाहेरी गात्रांचे बळ हरपून गेले आपादपा गुंतले पुलकांचले. आतला आनंद, अर्जुनाच्या आतला आनंद प्रगट झालाय. बाहेर शरीराच्या अवयवांच्या ठिकाणी जे बळ होतं ते बळ गळून पडलंय, नाहीसं झालंय. पायापासून मस्तकापर्यंत सगळीकडे अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. वार्षिये प्रथम दशे उहळलया शैलांचे सर्वांग जैसे विरुढे कोमलांकुरी तैसे रोमांच झाले. हे रोमांच कसे, त्याचं वर्णन माऊली करतायत की वर्षा ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे पर्वताच्या अंगावरून पावसाचं पाणी वाहून गेल्यानंतर गवताचे कोळे अंकुर फुटतात, त्याप्रमाणे अर्जुनाच्या अंगावर ते कोळे रोमांच उभे राहिले. आणखीन एक दृष्टांत त्यांनी दिलाय की शिवतला चंद्र करी सोमकांत द्राव करी तैसिया स्वेदकडिका शरीरी दाटलिया. चंद्रकांतमणी चंद्रप्रकाशात ठेवल्यानंतर जसा तो स्रवायला लागतो, तसं अर्जुनाच्या सगळ्या शरीरातून घर्मबिंदू दाटून आले. पाण्यावरील कमळाच्या कळी सापडलेल्या भ्रमराच्या समुदायानं कमळाची कळी जशी हलू लागते, त्याप्रमाणे आत उठणाऱ्या सुखाच्या उमाळ्यामुळं बाहेर अर्जुनाचे अंग कापू लागलंय. अशा प्रकारचं सुंदर वर्णन माऊलींनी त्या ठिकाणी केलंय. नाम आठविता सद्गदित कंठी प्रेम वाढे पोटी ऐसे करी रोमांच जीवन आनंदाश्रू नेत्री अष्टांग हे खात्री प्रेम तुझे. देवभक्त किंवा भक्तांच्या बरोबरच्या संवादामध्ये
हे अष्टसात्विक भाव निर्माण होणं अपरिहार्य असतं. जसं आपण आता पाहिलं की गीतेच्या या विश्वरूप दर्शन अध्यायामध्ये भगवंतांनी ते विश्वरूप दर्शन प्रगट केलं आणि अर्जुनाबरोबर संजयाची पण तशाच प्रकारची अवस्था झाली. भक्तिशास्त्रामध्ये या रोमांच, कंठावरोध, अश्रू, स्वेद, स्तंभ हे अष्टसात्विक भावांना अतिशय महत्व आहे. जर आपल्या हृदयामध्ये निस्सीम प्रेमाचा उद्भव झाला तरच हे भाव निर्माण होतात. आणि ज्याच्या ठिकाणी हे भाव निर्माण होतात त्या पुरुषाच्या ठिकाणी असं काही अलौकिक सामर्थ्य निर्माण होतं की त्याच्या योगानं तोच काय त्याचं सगळं कुळ आणि पृथ्वी पण पुनीत होते. तसं आपण श्रीमद भागवतातला प्रसंग तो ऐकलाय, भक्त प्रल्हादाचा प्रसंग ऐकलाय. भक्त प्रल्हादावर जेव्हा भगवान नरसिंह प्रसन्न झाले, भगवान नरसिंहानी प्रसन्न होऊन प्रल्हादाला सांगितलं की त्रिसप्तभे पिता पूतः पितृभि सहते नघ यत् साधोस्य गृहे जातो भवान वै कुल पावनाः. हे प्रल्हादा, तुझा पिता तुझ्या पहिल्या 21 पिढ्यांसह पवित्र झालाय, कारण त्याच्या घरात कुल पावन करणारा तू असा जन्म घेतलाय. म्हणून भगवान नरसिंह पुढे असे म्हणतात की यत्र यत्र च मदभक्ता प्रशांतः समदर्शिनाः साधवः समुदाचारास ते पूयन्त्यपि च कीटकाः. जिथं जिथं शांत, समदर्शी, परोपकारी, सदाचार संपन्न असे माझे भक्त असतात, ते अत्यंत अपवित्र असणारे देशही पवित्र करतात. त्या भक्तांचं सामर्थ्य असतं. म्हणून आपल्या गावामध्ये आपल्या जवळ कुणीतरी एखादा सज्जन साधना करणारा राहत असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. आपला मुलगा, आपला नवरा, आपली बायको, आपले जे प्रेमीजन आहेत ते चांगल्या संगतीत राहावे, सज्जनांच्या संगतीत राहावे असं सगळ्यांनाच वाटत असतं. अगदी दुष्ट माणसांची पण हीच अपेक्षा असते की आपण जरी असे असलो तरी आपली मुलं पुढे चांगली व्हावीत, त्यांना चांगली संगती लागावी. आपल्याला जरी काही व्यसन असलं तरी आपल्या मुलांना तसं असू नये अशी प्रत्येकाची भावना असते. म्हणून या भक्तांच्या भेटीमध्ये निर्माण होणारे, परस्पर निर्माण होणारे जे भाव आहेत ते अष्टे सात्विक भाव अशा प्रकारचे निर्माण होतात. जेव्हा दोन भक्त परस्परांना भेटतात तेव्हा त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य असतं की ते आपल्या कुळाला पावन करतात, देशाला पावन करतात, नवे नवे सगळ्या पृथ्वीला पावन करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. आणि म्हणून असे सज्जन आमच्या जवळ राहत असावेत असा प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. कीर्तिव्रत भाव धरिरे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. हे माऊलींनी म्हणावं आणि त्याला अनुसरून तशाच प्रकारचं पुढचं सूत्र असावं. देवर्षी नारदांचं तीर्थी कुर्वंती तीर्थानी सुकर्मी कुर्वंती कर्माणी आणि सच्छास्त्री कुर्वंती शास्त्राणी. हे याला अनुबंधी अशा प्रकारचं सूत्र आहे. आता हे दोन भक्त भेटल्यानंतर त्यांच्यात अशा प्रकारचे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि असे अष्टसात्विक भाव जागृत असणारे भक्त तीर्थांना सुतीर्थ बनवतात. तीर्थी कुर्वंती तीर्थानी सुकर्मी कुर्वंती कर्माणी, कर्मांनाही सुकर्म दशेला आणतात आणि शास्त्रांनाही सच्छास्त्र स्वरूप प्राप्त करून देतात. केवढा मोठा महिमा आहे बघा. आपण आता जे सूत्र पाहिलं की त्या सूत्रात ते पहिल्यांदा पृथ्वीला पावन करतात, देशाला पावन करतात, आपण जिथे राहतो तिथला सगळा भाग पवित्र करतात. आता या सूत्रामध्ये, या आत्ताच्या नवीन सूत्रात आणखी त्याच्या पुढचा भाग या ठिकाणी देवर्षी नारदांनी सांगितलाय. त्यांचा अधिकार किती मोठा हे सांगितलंय. ते केवळ जिथे राहतात तिथलं सगळं पवित्र करत नाही, तर तीर्थी कुर्वंती तीर्थानी, तीर्थालाही सुतीर्थ बनवण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असतं.
मानवांना संचित पापापासून मुक्त करून पावन करण्याचं सामर्थ्य जसं तीर्थामध्ये आहे असं अनेक पुराणांमध्ये सांगितलं. आपल्याला पण जेव्हा असं वाटतं की आता तीर्थयात्रा करावी, वर्षातनं माणूस साधारण एखाद्या ठिकाणी तीर्थस्थानावर जातो, तीर्थयात्रा करतो, तिथल्या जाऊन पवित्र अशा तीर्थामध्ये स्नान करणं, भगवंताचं दर्शन घेणं, तिथं जाऊन दानधर्म करणं, तिथं जाऊन काहीतरी अन्नदान करणं, अशा प्रकारचं आपण प्रत्येक जण करत असतो. ते तीर्थाचं महत्व आपल्याला आपल्या पूर्वजांनी आपल्या मनावर ठसवल्यामुळं किंवा आपल्याला ते सांगत आल्यामुळं आपल्या सगळ्यांची आंतरिक ही भावना असते की आपण एकदा तरी तीर्थस्थानी जावं, तिथे जाऊन काहीतरी दानधर्म करावा. हे सगळं आपल्या मनामध्ये असतं. या भारतवर्षामध्ये अनंत तीर्थ पसरलेली आहे. नवे नवे जगाचं जर आपण सगळ्या अवलोकन केलं तर या संपूर्ण जगाचं देवघर म्हणून आपण भारताला म्हणू शकतो. आणि या भारतामध्ये ठिकठिकाणी सगळीकडे तीर्थ भरलेली आहे. मनुष्य जन्मामध्ये माणूस एकदा जन्माला आला की ते जन्माला आल्यानंतर धर्मशास्त्राचा आदेश आहे की त्यानं धार्मिक कृत्य काही केली पाहिजे. त्याच्यामध्ये जशी व्रतवैकल्य आहे तसं तीर्थयात्रांचा पण समावेश आहे. तीर्थाच्या ठिकाणी पापनाशन करण्याचं सामर्थ्य कसं आणि का आलं, या भगवती गंगेला जेव्हा महाराज भगीरथानं, की ज्यांचे आपल्या सगळ्यांवर अनंत उपकार आहेत, की ज्यांच्यामुळं भगवती गंगा माता पृथ्वी तलावर आली आणि अनेक आपल्यासारख्या सगळ्या पापी जनांना तिनं पवित्र करण्याचं काम केलं. या गंगेनंही येताना भगवंताच्या पुढं या भगीरथाबरोबर जर मी आले तर पृथ्वीवरचे सगळे जे पापी मानव आहेत ते माझ्यामध्ये येऊन स्नान करतील आणि मग माझ्या सगळी पापानीच मी भरून जाईल. मग मी काय फक्त लोकांची पाप घेण्यासाठी जायचं का? हे जेव्हा भगवती गंगेनं प्रश्न उभा केला तेव्हा या ठिकाणी साधवो न्यासिनः शांता ब्रह्मिष्ठः लोकपावनाः हरंत्यगम तेंग संगात तेश्वास्ते जगभित हरिः. हे माते, समस्त लोकांना पावन करणारं विषय त्यागी शांत स्वरूप ब्रह्मनिष्ठ साधू संत पण ह्या मृत्यूलोकात आहे. केवळ सगळे पापीजन नाहीयेत. पापीजन कदाचित संख्येनं जास्त असतील, काही टक्क्यांमध्ये ते जास्त असतील, पण या समस्त लोकांना त्रिभुवनालाही पावन करण्याचं सामर्थ्य असणारे अनेक त्यागी पुरुष, अनेक साधू, अनेक सज्जन या पृथ्वी तलावर आहेत. आणि त्यांची शरीर संगती केल्यानं तुझ्यातली जी पापं आलेली आहेत ती सगळी पापं त्या ठिकाणी नष्ट होतील, असं त्या ठिकाणी जेव्हा भगवती गंगा मातेला सांगितलं तेव्हाच गंगा माता या पृथ्वी तलावर आली. म्हणून तीर्थांना माणूस साधारण प्रायश्चित्त करण्यासाठी जातो. आपल्या आदल्या जन्माचं, आपल्या या जन्मातलं आपलं कायिक, मानसिक, सांसर्गिक इत्यादी जी पापं असतील ती सगळी पापं तीर्थस्थानानं धुवून जातात असं मानलं जातं. म्हणून आपण तीर्थयात्रा करतो. तीर्थयात्रेच्या ठिकाणी जे तीर्थस्थळ असेल तिथे जाऊन आपण ही सगळी कर्म करत असतो. प्रायश्चित्त केल्यानंतर आपल्यातनं ही सगळी पापं दूर जातात आणि मग आल्यानंतर आपण पुन्हा तीच पापं करायला लागतो. पुन्हा आपण पापाने भरून जातो. जसं हत्तीला चांगलं धुतलं, त्याने हत्तीनं चांगलं स्नान करावं आणि त्यानं सोंडेमध्ये पुन्हा धूळ भरून घ्यावी आणि सगळ्या अंगावर आपल्या फवारून घ्यावी. तशा प्रकारे मनुष्य आपल्या जीवनात ठराविक तीर्थयात्रा करतो, तिथं आपली सगळी पापं धुवून येतो आणि आल्यानंतर पुन्हा 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 आपल्या जी आपण पापाचरण करतो आहे ती मालिका चालू ठेवतो. त्यामुळे मनुष्य या पापाचरणापासून दूर जात नाही. परंतु भगवत भक्तामध्ये मात्र या
तीर्थस्थानातील साठलेलं जे पाप आहे, तीर्थाच्या ठिकाणी साठलेलं जे पाप आहे, ते पापही दूर करण्याचं सामर्थ्य अशा भगवत भक्तांच्या ठिकाणी आहे. स्नान केलिया गंगा पवित्र करी सकळ जगा, ते गंगा ही निज पाप भंगा, तुमचे चरण संगा वांछित. ही जी भगवती गंगा माता आहे, तिच्यामध्ये स्नान केल्यानंतर ती सगळ्यांना पवित्र करते. पण त्या गंगेमध्ये या सगळ्या पापी जनांचं, आपल्यासारख्या सगळ्या पापी जनांचं जे पाप त्या ठिकाणी जमा होतं, ते सगळं पाप या भगवत भक्तांच्या चरणाचा संग प्राप्त झाल्यानंतर ते सगळं पाप ताबडतोब नष्ट होतं. म्हणून कीर्ती कुर्वंती तीर्थानी, हे जे सामर्थ्य आहे ते भगवत भक्ताच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. संताचेनी अंग लगे, पापाते जिनणे गंगे, तेडे संत संगे शुचित्व कैसे. म्हणून तीर्थयात्रेला आपण जर का जाणार असू तर तिथे गेल्यानंतर पितरांच्या प्रित्यर्थ श्राद्धविधी आपण करतच असतो. पण हे करत असताना, त्या तीर्थाची पूजन करत असताना, तिथल्या देवतेचं दर्शन घेत असताना, त्या ठिकाणी राहणारे जे साधू आहेत, त्या ठिकाणी राहणारे जे संत आहेत, त्यांचं दर्शन मात्र आपण अवश्य घेतलं पाहिजे. कारण या तीर्थाचं खरं पुण्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर केवळ त्या तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं, तिथल्या अधिष्ठात्री असणाऱ्या देवतेचं दर्शन घेणं, तिथं आपल्या पितरांच्या चांगल्या गतीसाठी, सद्गतीसाठी काही कर्म करणं, हे जसं आपण करावं तसं त्या तीर्थस्थानावर जे भगवत भक्त राहत असतील त्यांचंही दर्शन आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला त्या तीर्थस्थानाचं, तीर्थयात्रा केल्याचं पुण्य प्राप्त होईल. कारण ही जी तीर्थस्थानं आहेत, त्या तीर्थस्थानांना तीर्थत्व प्राप्त करून देण्याचं खरं जर काम कुणी केलं असेल तर हे सगळं भगवत भक्तांनी, साधूंनी, सज्जनांनी केलेलं आहे. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगद्गुरु शंकराचार्य जेव्हा त्या बद्रिकाश्रमामध्ये गेले, तिथं फिरत फिरत गेले, तेव्हा तिथं बद्रीनारायणाची मूर्ती सुरुवातीला नव्हती. ती मूर्ती नारद कुंडामध्ये पडलेली होती. भगवान शंकराचार्यांनी ती मूर्ती त्या नारद कुंडातनं बाहेर काढली आणि तिची स्थापना त्या ठिकाणी बद्रीनाथ धामाच्या ठिकाणी केली आणि त्या धामाला पुनर्वैभव प्राप्त करून दिलं. चैतन्य महाप्रभूंनी पण वृंदावनामध्ये श्रीकृष्णांनी ज्या लीला, रासलीला केल्या, त्या लीला कुठे कुठे केल्या हे जेव्हा जगाला माहित नव्हतं, तेव्हा त्या चैतन्य महाप्रभूंनी त्यांचे जे शिष्य आहेत श्री रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामींना त्या ठिकाणी वृंदावनामध्ये पाठवलं आणि सांगितलं की तुम्हाला भगवंतांनी लीला कुठे कुठे केल्या याचं ज्ञान तुम्हाला तिथे गेल्यानंतर होईल, त्याचं स्फुरण तुम्हाला होईल असा आशीर्वाद दिला. आणि जेव्हा हे रूप गोस्वामी त्या ठिकाणी वृंदावनामध्ये गेले आणि त्या एकेका ठिकाणी गेल्यानंतर त्यांना कुंजरवनामध्ये भगवंतांनी काय लीला केल्या, त्याच्यामध्ये काय, कुठल्या लीला केल्या, हे सगळं त्यांना त्या ठिकाणी एक एक स्फुरण व्हायला लागलं. आणि आज आपण जी ठिकाणं वृंदावनात गेल्यानंतर पाहतो भगवंतांनी लीला केलेली आहेत, ती स्थानं पाहतो, ती सगळी स्थानं चैतन्य महाप्रभूंचे शिष्य असणारे रूप गोस्वामी यांनी शोधून काढल्याचं आजही म्हटलं जातं. आज आपल्या अगदी महाराष्ट्रातलं उदाहरण जर आपण पाहायला गेलं, पंढरपुरातलं उदाहरण, या पांडुरंगांना आणण्यासाठी पुंडलिकांनी या पांडुरंगाला तिथं यायला बाध्य केलं, हे आपल्या सगळ्यांना माहिती. आणि आपल्या आई वडिलांची सेवा करत असताना पुंडलिकानं सहज वीट फेकावी आणि देवा तू इथे उभा राहा असं सांगावं आणि देवालाही तिथंच उभं राहावं. आळंदीला जिथे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती असणारे, भगवान सगळ्या विश्वाची माऊली असणारे संत ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा देहूला असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज असतील, यांच्यामुळे त्या त्या स्थानाला तीर्थक्षेत्रत्व प्राप्त झालं.
आज मनुष्य महाराष्ट्रामध्ये यात्रा करायची म्हटलं की त्याच्याकडे पहिल्यांदा पंढरपूर येतं, पंढरपूर नंतर देहू आळंदी येते. याचं कारण भगवत भक्तांनी तिथं राहून भगवंताची सेवा केलेली हेच आहे. म्हणून ज्या ठिकाणी संत राहतात, ज्या नदीमध्ये ते स्नान करतात, ज्या भूमीमध्ये ते राहतात, ज्या भूमीमध्ये ते उपदेश करतात, ज्या भूमीमध्ये त्यांचं विचरण असतं, त्या भूमीला तीर्थत्व प्राप्त होतं. म्हणून सुकर्मी कुर्वन्ति कर्माणि, हे तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी, हे आपण पाहिलं. मग आता आपण पुढचं त्याच्यातलं आहे सुकर्मी कुर्वन्ति कर्माणि आणि सच्छास्त्री कुर्वन्ति शास्त्राणि असं म्हटलं. शास्त्रात अनेक ठिकाणी पुण्यकर्म सांगितली. जी जी कर्म संत करतात, भक्त करतात, त्यांना सत्कर्म म्हटलं जातं. भक्तांच्या दृष्टीने जर आपण पाहायला गेलं तर नवविधा भक्ती, एकादशादी उपवास असतील, दीनदुःखी लोकांची जी सेवा असेल ती सगळी सेवा असेल, ध्यान असेल, ही भगवत प्राप्तीला कारणीभूत असणारी जी कर्म आहे ती सगळी सत्कर्म म्हणून संतांच्याकडून सांगितली जातात. कुठलंही कर्म हे फळाची अपेक्षा धरून करू नये. पण अनेक ठिकाणी ऐकतो आपल्याला भगवद्गीतेतला आपण कर्मण्येवाधिकार असते, सगळ्यांना माहीत असणारा श्लोक आहे. मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुर मा ते संगोस्त्व कर्मणी. ते काम्य कर्म सत्कर्म या संज्ञेला कुठलं कर्म जर आपण फलाशा धरून जर केलं तर ते काम्य कर्म मात्र सत्कर्म या संज्ञेला प्राप्त होत नाही. म्हणून आपल्यासारख्या सामान्य श्रद्धावानांनी सत्कर्म का असत्कर्म यातला भेद आपल्याला कळत नसतो. आपल्याला वाटतं आपण माळा जपतोय, 10-11 माळा जपल्या, आपण खूप मोठं सत्कर्म केलं, आपण 10 जणांना जाऊन सांगतो, त्या 10 जणांना सांगितल्यानंतर एकाही माळेचं पुण्य आमच्याकडे उरत नाही. कारण आम्हाला एखादी गोष्ट केली की कधी एकदा दुसऱ्याला जाऊन सांगू अशी आमच्या अपेक्षा असते आणि आम्ही तसं करत करत जातो. त्यामुळे आम्ही एकदा पुण्य आमच्या तोंडाने वदलो की आपलं ते सगळं पुण्य नष्ट होतं. आणि म्हणून जर आपण एखादं सामान्य कर्म भगवंताच्या प्रित्यर्थ केलं तर ते सत्कर्म होतं. अगदी साधी साधी उदाहरणं आपण पाहिली की त्या रंतीदेव राजाचं उदाहरण पाहिलं की त्याने साधं पाणी दिलं. त्या पाणी दिल्यामुळे, भगवंताला समर्पण केल्यामुळे, स्वतः त्यांनी अनेक दिवसापासून पाणी घेतलं नव्हतं, पण समोर भगवंत काही रूपानं त्याच्या समोर आले आणि त्यांनी ते भगवंताला दिल्यानंतर भगवंत त्यांना प्रसन्न झाले. अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण आपण पाहायला गेलो तर वाळवंटात उघडं नागडं फिरणाऱ्या एका मुलाला शांतीब्रह्म नाथ महाराजांनी उचलून घ्यावं. संत नामदेव महाराजांच्या जीवनातली जर आपण कथा पाहिली तर एका भाकरी घेऊन पळणाऱ्या कुत्र्याला त्यांनी मागे तूप घेऊन जावं. अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली. तर संतांच्या ठिकाणची सत्कर्म म्हणजे काय हे आपल्या लक्षात येतं. त्यांनी साधं दुसऱ्याला मदत करावी, लोकांपुढे वस्तुपाठ म्हणून आदर्श ठेवावा, म्हणून एखादं कर्म केलं की त्याला सत्कर्मत्व आपोआप प्राप्त व्हायचं. गजेंद्र एवढ्या मोठ्या संकटात सापडला, एवढ्या मोठ्या ताकदीचा 1000 हत्तींचं बळ असणारा तो गजेंद्र, त्याला मगरीने त्याचा पाय धरल्यानंतर आपल्या सगळ्या बांधवांना, सगळ्या आपल्या कुळाला त्यांनी बोलवलं, पण कुणीही त्याचं समाधान करू त्याला बाहेर काढू शकलं नाही संकटातनं. मग त्या गजेंद्रानं आपल्या सोंडेनं एक पुष्प उपटलं आणि ते पुष्प भगवंताला अर्पण करून भगवंताची आर्त स्वरानं प्रार्थना केली आणि भगवंत तिथे प्रगट झाले. त्यांनी त्या मगरीचा नाश करून त्या गजेंद्राला सोडवलं. भगवंताच्या बरोबर सांदीपणी ऋषींच्या आश्रमात अनेक दिवस ज्यांनी भगवंताच्या बरोबर आपलं वैदिक शिक्षण प्राप्त करून घेतलं, ते सुदामदेव जेव्हा भगवंताच्याकडे आले तेव्हा जात असताना त्यांच्याकडे असणाऱ्या पुरचुंडीभर पोह्याने भगवान प्रसन्न झाले आणि त्यांची सगळी सुदाम्याची नगरी त्यांनी रत्नांनी आणि सोन्यांनी मढवलेली अशा प्रकारची केली. अनेक वर्ष वाट पाहत असणाऱ्या शबरीची उष्टी बोरं भगवान श्रीरामांनी खाल्ली आणि इतकी सामान्य कर्म की ज्याला सत्कर्माचं स्वरूप प्राप्त झालं. त्यांच्या पुढे मोठमोठे अश्वमेधादी यज्ञ, वेगवेगळे
व्रत यांचं काहीच महत्व राहिलं नाही. केवळ भगवंताला अनन्य भावानं एखादी गोष्ट आपण भगवंतासाठी केली तर ते सत्कर्म म्हणून होतं. याचा वस्तुपाठ आपल्याला संतांनी आणि वेगवेगळ्या दृष्टांत कथांनी, या पुराणातल्या दृष्टांत कथांनी आपल्या पुढे ठेवलेला आहे. म्हणून भक्तांचं कायिक, वाचिक, मानसिक कुठलंही कर्म असलं तरी ते सत्कर्मच होतं. सच्छास्त्री कुर्वन्ति शास्त्राणी असं वाक्य आहे. हे भगवत भक्त आहेत जे आहेत ते शास्त्रांना सच्छास्त्रपणा आणतात. मानवाला हिताचं ज्ञान करून देणार जे वचन आहे किंवा जो ग्रंथ आहे त्याला सच्छास्त्र असं म्हटलं जातं. जसं आपण पाहतो की आपल्या वैश्विक हिंदू परंपरेमध्ये न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही 6 शास्त्र मानली. आणि या प्रत्येक शास्त्राची स्वतंत्र विचार प्रणाली आहे. प्रत्येकाच्या साध्य साधनाचा विचार वेगळा आहे. पुढच्या शास्त्रज्ञांनी मागच्या शास्त्रज्ञांच्या मतांचं खंडन केलेलं आहे. त्यांच्यात एकवाक्यता नाहीच नाहीये. जीव, जगत आणि ईश्वराचा विचार त्यांच्यात केलेला आहे. पण प्रत्येक दर्शन हे ईश्वराला मानत नाही. सांख्य आणि मीमांसक मत हे ईश्वराला न मानणार आहे आणि नैयायिक मात्र ईश्वर मानतात. मीमांसक मात्र अद्वैत सिद्धांत मानणारे आहेत. योग दर्शनामध्ये क्लेश, कर्म, विपाक, आशय, अपरामृष्ट पुरुषः ईश्वरः असं म्हटलेलं आहे. प्रत्येकात वेगवेगळं सांगितलंय. त्यांची एकवाक्यता होणं सोपं नाही. म्हणून माऊली आपल्या अभंगामध्ये म्हणतात, वेदशास्त्र जाणितले आगमी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र धांडोळिले आहे ते राहिले वेगळेची. अशा शास्त्रांना सच्छास्त्र म्हणता येणार नाही. भक्त महात्मे, साधू महात्मे ज्या शास्त्राचा आदर करतात त्याला सच्छास्त्र म्हटलं पाहिजे. असा या एकंदर सगळ्या सूत्राचा अर्थ आहे. मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये जर अष्टसात्विक भाव प्राप्त करून घेतले, या भक्तीच्या एक एक अवस्था आहे. भक्ताला पराभक्तीकडे जायचं असेल तर त्यानं नित्य साधनारत असलं पाहिजे. या साधना करता करता तो एक एक पायऱ्यावर चढत जातो आणि हे करताना त्याच्या मनामध्ये हे अष्टसात्विक भाव आपोआप जागृत होतात. अगदी भगवंताचं एखादं भजन त्यानं म्हणावं आणि ते करत असताना त्या भजनामध्ये त्यानं एवढं भावविभोर होऊन जावं की त्याच्या आपोआप कंठ दाटून येईल, त्याचा आवाज गदगद कापायला लागेल, त्याच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागतील, अंगावर रोमांच उभे राहतील. असं त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारानं घडेल. आणि असे जे भक्त आहेत ते हळूहळू त्यांच्यामध्ये तीर्थी कुर्वन्ते तीर्थाने, तीर्थाला तीर्थत्व प्राप्त करून देण्याचं, शास्त्राला सच्छास्त्रत्व प्राप्त करून देण्याचं, कर्माला सुकर्मत्व प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि हे जर आम्हाला आवश्यक असेल तर म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की या सगळ्याच एक प्रार्थना आपण नेहमी देवापुढे केली पाहिजे की प्रार्थना देवा तुला ही, तू सदा जवळी राहा, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. आणि भगवंताकडे आमचं दुसरं काहीच मागणं नाहीये. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. आम्हाला या जगामध्ये येऊन दुसरं काही नकोय. फक्त तू आम्हाला बुद्धी दे, आम्हाला तेज दे, आम्हाला नवचेतना प्राप्त करून दे, विश्वास आमच्या मनामध्ये जे की जे सत्य सुंदर म्हणून आहे, जे जे उत्तम उदात्त उन्नत आहे ते सगळ्यांना ते सर्वथा आजन्म त्याचा ध्यास आम्हाला दे. त्याच्याच प्राप्तीची आकांक्षा आमच्या मनामध्ये दे. दुसरं आम्हाला काही नको. हे जेव्हा आम्ही भगवंताकडे मागू तेव्हा आम्ही या भक्तीच्या वाटेवरचा आमचा पुढचा प्रवास सुरू होईल.
आणि अशाच या कलियुगामध्ये नामाचं महत्व सांगणाऱ्या, या नामाच्या माध्यमातून आपल्याला साधुत्वाची प्राप्ती करून देणाऱ्या, सज्जनत्वाची प्राप्ती करून देणारा मंत्र ज्यांनी दिला, त्या ब्रह्मलीन गोंदवलेकर महाराजांची आज पुण्यतिथी. त्या निमित्तानं आपण हे भक्ताचं काही लक्षणं आपण चर्चा केली. खरं तर या भक्ताच्या लक्षणाची चर्चा करणं हे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचं काम नाहीये. स्वतः भक्त असणारा एखादा महात्मा, त्याच्यातल्या खाचा खोचा त्यांना अधिक चांगल्या रीतीने समजावून सांगाव्यात अशा प्रकारचा महात्मा असतो, त्याने त्याच्याकडून ते ऐकाव्यात. पण माझ्या सामान्य बुद्धीला जे समोर समोर वाटलं ते आपल्या पुढे ठेवलं. आज या महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एक असं चिंतन करायला मिळालं की ज्याच्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थानं भक्त कसा असतो त्याची प्राप्ती कशी करून घ्यावी. भक्तामध्ये असणारे अष्टसात्विक भाव आमच्या मनामध्ये सहजरीतीने जागृत व्हावेत, यासाठी आपण भगवंताकडे सगळे मिळून प्रार्थना करूया की सुखाच्या दिवसामध्ये नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच, मात्र दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझ्या इच्छा आहे. हे आपण भगवंताला नेहमी सांगितलं पाहिजे. सुखाच्या दिवसात सगळेच येतील, सगळे भगवंताचं चिंतन करतील, सगळं आलबेल चाललेलं असताना, पण जेव्हा दुःखाचं रात्री सगळं दुःख, प्रचंड दुःखाचा डोंगर माझ्यावर कोसळेल, तेव्हा सगळं जग जेव्हा माझं फसवणूक करेल, तेव्हा भगवंताविषयी असणारी शंका माझ्या मनात कधीही निर्माण होऊ देऊ नको, ही प्रार्थना आपण सगळ्यांनी भगवंताकडे करायला हवी. आणि पुन्हा एकदा प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी रहा, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. एवढं या ठिकाणी सांगतो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे,